निवडणूक जाहीर झाली की काही नेत्यांचं विचारधन अचानकपणे जागं होतं आणि मग ते विचार नाही तर विजयी वारा पाहून उडायला लागतात. कालपर्यंत जी पार्टी भ्रष्ट होती, कालपर्यंत ज्या पार्टीला शिव्या घालत होते, ती पार्टी आज कशी काय देशहितासाठी झाली. आणि मला असं वाटतं की हे जेव्हा म्हणतात ना की मी विकासासाठी पक्ष बदलतोय, तर तो विकास हा जनतेचा नसून हा स्वतःच्या विकासासाठी ते लोक पक्ष बदलतात. कालचा विरोधी पक्ष नेता आज कसा काय तुम्हाला आदर्श वाटतो? इथे प्रश्न कुठल्याही पक्षाचा नाहीये, इथे प्रश्न आहे निष्ठेचा. मतदार 5 वर्ष झेंडा घेऊन मिरवत असतो, मात्र नेता 5 मिनिटात झेंडा बदलतो. नेत्यापेक्षा लॉयल हा कधीही कार्यकर्ता असतो. विचार बदलणं हा काही गुन्हा नाही, एक शुद्ध नागरिकाचं ते एक लक्षण आहे. परंतु सत्ता पाहून पक्ष बदलणं हा तर लोकशाहीचा सरळ सरळ अपमान आहे. मला असं वाटतं की निवडणूक पिरियड म्हणजे नेत्यांसाठी ऑफर पिरियड नसावा आणि मतदार एक फुकट ग्राहक तर अजिबातच नाहीये. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की आज पक्ष बदलणारा नेता उद्या प्रश्नही बदलेल, मग परवा जबाबदारीही बदलेल. जो व्यक्ती पिढ्यानपिढ्या चालत आलेला वारसा, एक राजकीय वारसा, त्याची काळजी न करता एका क्षणात पक्ष बदलतो, तो तुमच्या आमच्या कॉमन माणसांची काय काळजी करेल? तुम्ही फक्त थोडासा विचार करा या गोष्टीवर. म्हणून मित्रांनो, विचार करा आणि मतदान करताना कधी पक्ष पाहू नका किंवा चेहरा पाहू नका. मतदान करताना त्या व्यक्तीचा कणा पहा.